बहुधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता बरीच बैल होऊन गेली आणि काय अशी बैल आहेत की मालकांना 20-25 वर्ष सांभाळलेली. आता ह्या बैलाला 20-25 वर्ष चालू आहेत. त्याची छाती बघा, तो बैल केवढा आहे तरी काय बरीच वर्षाचा आहे, बाबांना सांभाळलाय. तर जाणून घेऊ आज त्या बैलाबद्दल थोडंसं. तर आपल्या सोबत बाबा आहेत, त्यांचं नाव आणि गाव जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. मानसी पोळ. बरं, आता हा बैल आपला घरचा आहे. तर साधारण किती वर्ष झाली? 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्ष झाली. बरं, आता इतके दिवस ठेवलाय त्याचं कारण काय? माझं प्रेम होय. जनावरांचं. आता घरचे आपल्या गाई फार गुन्ही. होय. फार गुन्ही. कामाचं आम्हाला एक नंबर काम. जमले भानगड नाही, दिवसभर चालू. आणि आता आपल्या कवठेच्या यात्रेत बघाडात कायम आम्ही त्याला बघितलंय बैलाला. तर कसं काय काम करायचं? कामाला काय त्याला तोडच नव्हती कामाला. होय. जेवढी ताकद लावायची तेवढं ते ताकद लावायचं. ताकद लावून जोडायचा. आता ह्या बैलासारखी बैल परत होणे नाहीत का, तर एवढा लांब एवढा मोठा बैल आता कुठंच बघायला गावणार. काय सांगाल बैलाबद्दल? आता तो म्हातारा झालाय, त्याची सेवा करताय तुम्ही. काय वाटतंय तुम्हाला आता? काय त्याला मरस्तर ठेवणार मी. होय. आता साधारण किती वर्ष झालं? सांगू ना, 20-22 वर्ष झाली. 20-22 वर्ष. मी काय ते जन्मतारीख लिहून ठेवली नाही, काय नाही. आपलं माझं प्रेम होतं त्याच्यावर म्हणून मी आपला जपला. घरच्या गाईचा खोंड आहे. बरं, आता बऱ्याच लोकांना त्यावेळेस एवढा मोठा बैल आहे, मागणी वगैरे झाली का त्याला? मागणी झाली. आम्ही किंमतच ठरवली, द्यायचंच नाही आपल्याला. त्याला आपल्याला विकायचंच नाही म्हणलं, प्रश्नच नाही. किमतीचं काय सवाल येत नाही, विकायचंच नसतं आपल्याला. बरं, आता त्याला काय त्रास बीस होतोय का? म्हणजे आता बसता उठता येत नसेल का? येतंय अजून बसतोय उठतोय. आता झोपलाय किती दिवस झाले का? नाही झोपायचं बंद? झोपायचा बंद केला आता. आता त्याला होईना. होईना म्हणजे जोडीला बी नाही, होईना बी त्याला. आता फक्त एक तुम्हाला नाद आहे म्हणून त्याला आपलं त्याची सेवा करताय. बस दुसरं काय नाही. आता त्याच्या जवानीत किंवा त्याच्या अंडीलपणात कधी तुम्हाला असं झालं की माराय बिरलंय कधी? काय मारलं अजिबात मार कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे मला नाही जर मारलं नाही. तसं दुसऱ्या माणसाचं गरीब आहे. फक्त काय ते शरीर तिकडे बघून माणूस भीत. पण त्याचा स्वभाव मार्का नाही. त्याचा. मग आता तुम्ही मग सांगितलं की मागितला होता, तर तेरेबंदीत मागितला होता. त्यांना आवडला म्हणून त्यांनी आपली मागणी केली. आम्हाला विकायचाच नव्हता. होय, त्या काळात असं आहे. कुमार बंडी व्यापारी होते ना, त्यांना पहिलं पसंत पडला. त्यांनी मागचं मागली, पण आम्हाला विकायचं नव्हतं. म्हणजे प्रश्नच येत नव्हता व्यवहाराचा काय. त्यावेळेस कुमार सावकार आले तिकडे यात्रेला, त्यावेळेस बैलाचं काम बघून मागितलं असं. आता त्याचं वय झाले त्यामुळे बैल आपल्याला असा दिसतोय, पण त्याच्या जवानीत बैल लय मोठा असणार आणि ताकद विकत असणार. एवढा लांब पल्ला जिथले तिथं बैल. आपल्या कुठल्या गाईला झालाय? जर्सी किंवा साध्या गाईला? नाही, जर्सी गाईला. जर्सी गाईलाच. ही किती टक्क्यातला म्हणजे जर्सी आहे थोडक्यात? तरी 75% आहे. पहिल्या काळात असली, तुमच्या काळात बैल जास्त होऊन गेली. ह्याच्या अगोदर एक जर्सीच होता माझ्याकडे. होय. त्याचा फोटो घरी. होय. का बरं असं तुम्ही हीच बैल पाळली? काय असं कारण? काय नाही, आपलं घरगुती घरच्या गायला झालं, आपलं ठेवत गेलो. सवय कसं आहे, सवय लावली का नाही जनावर आपल्या मनानं व्यवस्थित लागते. ह्याला गाडीच्या पुढे चालला का नाही ते चालवायचा. मग हळूहळू पुढे चालता बैलगाडीच्या पुढे चालायचा. नंतर ह्याला एक वेगळं झुपला तो सरळ चालला. मग ते चालूच केला. परत कोळप्याला घातला. कोळपा एक नंबर चालवलं. पहिला झुपला कोळप्याला झुपला होता तेव्हा. पण शिकवाय बी त्याने त्या जवानीत ताप दिला नाही. ताप नाही, काय नाही शिकला काय नाही. आता ह्याच्या अगोदर बी तुम्ही लय बैल पाळले असतील. किती बैल झाली साधारण? आमची जवळजवळ 5 बैल आहे माझी. कायम धावणीच मारली माझी. आता त्या बैलात हा बैल उजवा काय होऊन गेली? अनेक बैल नाही होऊन, ह्याच्यापेक्षा मोठी होती बैल. मोठी बैल ह्याच जातीतली. ह्यासाठी असं विकत कधी घेतला का तुम्ही? घरची बैल तयार केली. आता ह्याच्यानंतर काय वासरू वगैरे तयार केले का तुम्ही? हा शेवटचाच आपला बैल. हो. आता मी चुकलो या. मग त्याचं कसं आहे, त्याचा व्याप बरंच असतात. त्याला शिकवण्यापासून, त्याला काम देण्यापासून सगळं मला कष्टाचं होत नाही ती. आणि तुमचं वय साधारण किती? माझं वय आता 75 आहे. मग आता ह्याची निगा ही कसं काय, नियोजन कसं काय? मीच करतो सगळं सर्व.
आमचा बंधुराज आहे, बंधुराज बी वजे बिजे आणतात, खाय घालतात, पाणी पाजतात, तसं काय नाही. एक प्रेमापोटी नादापोटी तुम्ही त्याला तुमच्या दावणीवर ठेवायचं ठरवले आणि आता शेवट त्याला तुमच्या दावणी होणार एक चांगली गोष्ट आहे. का तर बरीच लोक बैल घेतात देतात, पण नंदीची सेवा घडणं कुणाचं बी काम नाही. ती जो त्याच्या रक्तात शेतकरी तोच करू शकतो. माहिती दिल्याबद्दल बाबा तुमचे आभार, धन्यवाद. धन्यवाद.